धन्यवाद. खऱ्या अर्थानं आपला विचार या व्यासपीठावर सलगरताई आपण व्यक्त केलात आणि सर्वांना सांगितलं आमच्याकडे शरदचंद्रजी पवार साहेबांसारखं विद्यापीठ आहे. यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधतायत युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय मेहबूबभाई शेख यांना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, पक्षाच्या कार्याध्यक्षा संसद महारत्न आदरणीय सुप्रियाताई, पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब आणि आदरणीय व्यासपीठ. खरं तर पवार साहेबांनी 27 वर्षापूर्वी स्वाभिमानानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावाचं एक रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. अनेक फांद्या, पालापाचोळा या 27 वर्षात गळून पडला. परंतु पवार साहेब हे माझ्या दृष्टीनं हे फक्त एक नेता नसून तो एक विचार आहे. मी नेहमी विचारे वंदनाताई यासाठी सांगतो की आज खऱ्या अर्थानं आपले 8 खासदार आहेत, 10 आमदार आहेत, पण या 10 आमदाराचे 100 आमदार हे व्हायला वेळ लागणार नाही जोपर्यंत नवीन पिढीला आपण शरद पवार साहेब सांगणार नाहीत. ही काय मोठी गोष्ट नाही. आज काय होतंय, आज ओबीसी समाजामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल द्वेष पेरला जातो. पवार साहेब हे ओबीसीचे विरोधक आहेत असा विरोधकाकडून प्रचार केला जातो. पण आपण त्यांना उत्तर दिलं पाहिजे की ज्या वेळेला मंडळ आयोगाची अंमलबजावणी करायचा निर्णय व्ही पी सिंगांनी घेतला त्यावेळेला मंडळ आयोगाच्या विरोधात ह्याच भारतीय जनता पार्टीनं कमंडल यात्रा काढली. भाजपवाल्यांनो, ज्या वेळेला तुम्ही कमंडल यात्रा काढत होता त्यावेळेला या देशामध्ये शरद पवार साहेब नावाचे मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे ज्यांनी 27% आरक्षणाची अंमलबजावणी देशात कुठं झाली असेल तर ती महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी केली. पण दुर्दैवानं आज आपण हे सांगायला कमी पडतोय. आज आमच्या दलित समाजामध्ये पवार साहेबांच्या बद्दल वेगवेगळे नेते स्टेटमेंट करतात, द्वेष पसरवतात. पण त्या लोकांना देखील आज तरुण पिढीला सांगायची गरज आहे की ज्या वेळेला पवार साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही ज्या मराठवाड्यातून येतो त्या मराठवाड्याच्या विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचा विषय ज्या वेळेला समोर आला त्यावेळेला अनेक लोकांनी साहेबाला सांगितलं की साहेब हे जर नामांतर केलं तर आपली सत्ता जाईल, आपण सत्तेत राहणार नाही. काही नेत्यांनी घोषणा दिल्या, ज्याच्या घरात नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ. पण आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला की ज्या महामानवाने देशाचं संविधान लिहिलं त्या महामानवाचं नाव मी जर मराठवाडा विद्यापीठाला देऊ शकत नसेल तर मला खुर्चीवर बसायचा नैतिक अधिकार नाही. सत्ता गेली तरी चालेल पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी नाव देणार. आणि आदरणीय साहेबांनी तो निर्णय घेतला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहून ठेवलं की खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित झाली, समतेचा विचार आला. असं मला त्यावेळेला वाटेल ज्या वेळेला एखादा मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता ओपनच्या जागेत जाऊन आमदार खासदार होईल. आणि हाच धागा पकडून 96च्या दशकात मिलिंदांना आदरणीय पवार साहेबांनी, प्रकाश आंबेडकर साहेब असतील, रासू गवई साहेब असतील, जोगेंद्र कवाडे साहेब असतील, या 4 नेत्यांना ओपनच्या जागेत रामदास आठवले साहेब असतील खासदार करून त्या ठिकाणी लोकसभेत पाठवलं. आज अल्पसंख्याक समाजात देखील पवार साहेबांनी मागच्या 27 वर्षात तारिक अनवर साहेबाला खासदार करून केंद्रीय कृषी राज्यमंत्री केलं, आमच्या फौजियाताईला राज्यसभेवर खासदार केलं, आमदार केलं, राज्यमंत्री केलं. हसन मुश्रीफ जरी पक्षात नसले तर त्यांना मंत्री केलं, नवाब मलिकांना मंत्री केलं, बाबाजानी दुरानी साहेबाला विधान परिषदेचा आमदार केलं, मोहम्मद फैजल साहेबाला खासदार केलं. आणि आज माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याच्या घरात ग्रामपंचायतचा सदस्य नाही पण तो राष्ट्रवादी युवकचा प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या समोर उभा आहे, हे फक्त शरद पवार साहेबाच्या पक्षातच होऊ शकतं. आज एवढा मोठा विचार आपल्याकडे. काही लोक सांगतात की 10 पवार साहेब झाले तर आमके एक मुख्यमंत्री होतील. त्या लोकांनी किती चाटायची याचं काही भान राहिलं नाही. पण मी त्यांना एवढंच सांगतो की आज आम्ही युवक आहेत. आज हिंजवडीचा त्या ठिकाणी IT हब तुम्ही बघा. आज साधारण 2 लाख युवक त्या ठिकाणी काम करतायत. त्या IT हबची निर्मिती कशी झाली? त्या IT हबच्या ठिकाणी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचं भूमिपूजनाला आदरणीय पवार साहेबाला बोलवलं.
नवले साहेबांनी त्या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. पवार साहेब आले, नारळ फोडला आणि भाषणात सांगितलं की मला शेतकऱ्याच्या हितासाठी कारखाना करायचा आहे, पण तो इथून 10 मैल दूर करायचा आहे. ही जागा मला युवकाच्या आयटी हब साठी राखीव करायची. आणि आज आशिया खंडातलं सगळ्यात सुंदर आयटी हब जे उभा राहिले ते शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे राहिले. आज चाकणची एमआयडीसी असेल, हिंजवडीची एमआयडीसी असेल, अगदी निलेश लंके साहेबाच्या सुप्यापर्यंतच्या एमआयडीसी असतील, आज नागपूरची अमर काळे साहेब तुमचे बुट्टीबुरीची एमआयडीसी असेल, औरंगाबादच्या वाळूची एमआयडीसी असेल, हे सगळी औद्योगिक क्रांती ही जर कुणी केली असेल तर ती फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांनी केली. पण आज दुर्दैवानं तिथं काम करणारे 2-2 लाख रुपये पगार घेणारे हे लोक विचारतात शरद पवार साहेबांनी काय केलं. एक कार्यकर्ता म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं की आपण सगळ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपल्या भाषणामध्ये आदरणीय पवार साहेबांचं काम हे आपण नेहमी त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आज लाडक्या बहिणीचा पगार येतोय, दर महिन्याला एक जण व्हिडिओ करतोय, लाडक्या बहिणीचा पगार येणार, लाडक्या बहिणीचा पगार येणार. आदरणीय पवार साहेबांनी मगाशी सक्सेनाने जसं सांगितलं की जिच्या हातात झेंड्याची दोरी तिच्या हातात पाळण्याची दोरी, जिच्या हातात पाळण्याची दोरी तिच्या हातात झेंड्याची दोरी द्यायची, म्हणून 33% महिलांचं आरक्षण या देशात सगळ्यात अगोदर जर कुणी आणलं असेल तर ते आदरणीय शरद पवार साहेबांनी आणलं. मुलगा मुलगी समान म्हणून चालत नाही, तर वडिलाच्या संपत्तीत 50% वाटा हा मुलीला मिळाला पाहिजे, हा कायदा करणारे आदरणीय पवार साहेब आहेत. महिला आयोग असेल, महिला बाल कल्याण विभाग असेल, ह्या कायदे करणारे आदरणीय पवार साहेब आहेत. म्हणून पवार साहेबांवर बोलण्यासारखं भरपूर आहे. पण आपण सर्वांना मी विनंती करतो की जर आपण शरद पवार साहेबांनी केलेलं काम हे जर आपण वाड्यावाड्यावर, गाव वस्तीवर आणि युवकाला सांगितलं तर पुढच्या 2029ला आज जे आपले 10 आमदार आहेत ते 100 आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त आपण शरद पवार साहेबांचा ब्रँड हा आपल्याला सांगावा. काही लोक अमोलदादा पवार साहेबांनी आमकं केलं असतं तर पवार साहेब पंतप्रधान झाले असते, पवार साहेबांनी तमकं केलं असतं तर साहेब फार मोठे झाले असते, असे सल्ले पवार साहेबाला देतात. आणि खास करून ज्यावेळेला आपण सत्तेत नसतो त्यावेळेला सल्ले देणाऱ्याची संख्या फार वाढलेली असते. त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय, तरक्की की फसल हम भी काट लेते, अगर थोड़े से तलवे हम भी चाट लेते. तरक्की की फसल हम भी काट लेते, अगर थोड़े से तलवे हम भी चाट लेते. मेरे लहजे में जी हुजूर न था, मेरे लहजे में जी हुजूर न था, इसके अलावा मेरा कोई कसूर न था. पल भर के लिए भी मैं बेजमीर हो जाता, पल भर के लिए भी मैं बेजमीर हो जाता, यकीन मानो मैं कब का अमीर हो जाता. आज शरद पवार साहेबांवर आघात होत आहेत. का होत आहेत? फक्त शरद पवार साहेबांनी शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा हा सोडला नाही. म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे. अनेक नेत्यांना आपल्याला बोलायचंय, त्यांना ऐकायचंय, पण पवार साहेबांकडे नेता निर्माण करण्याची ताकद आहे. इथं आपले दिंडोरीचे खासदार आहेत, दिंडोरीचे खासदार भगरे सर या ठिकाणी आपले बसलेले आहेत, अनेक खासदार आहेत. पण आपण विचार करा, ज्यावेळेला आपला पक्षच फुटला त्यावेळेला फक्त भगरे सरचं मी उदाहरण यासाठी सांगतोय की दिंडोरी हा असा लोकसभा मतदारसंघ आहे ज्या लोकसभा मतदारसंघात आपला पक्ष स्थापन झाल्यावर आपला खासदार कधी आला नाही, पण आपला पक्ष फुटल्यावर भगरे सर हे 1,24,000 मतांनी निवडून आले आणि 1,04,000 मतं हे ट्रम्पेटला मिळाले. म्हणजे पवार साहेबाची विचारधारा काय आणि पवार साहेब ज्या वेळेला अडचणीत असतात त्यावेळेला महाराष्ट्र पवार साहेबाच्या पाठीशी कसं उभा राहतो. म्हणून मला युवकांना सांगायचंय की येणारा काळ हा आपला आहे, म्हणून आपण आदरणीय पवार साहेबांचे विचार सांगणार का सगळे? एवढा कमी आवाज, ज्येष्ठाचा कमी निघा नका, पण सांगणार का सगळे? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या, हे पण पुढच्या वेळेला पार्टी सोडायच्या नादात आहे. मी तुमच्याकडे लक्ष ठेवतो, तुम्ही वर लक्ष ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज की. आदरणीय शरद पवार साहब तुम आगे बढ़ो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद महबूब दादा. यानंतर